हॅलो सर, नमस्कार. आता आपण बघणार आहोत आपल्या बिझनेस ERP बिलिंग सॉफ्टवेअरचा डेमो. याच्यामध्ये कंप्लीट सॉफ्टवेअरचा डेमो तुम्हाला दाखवणार आहे. जे सॉफ्टवेअर डाउनलोड कसं करायचं आणि तुमच्या सिस्टीममध्ये लॅपटॉप किंवा डेस्कटॉपमध्ये कसं इन्स्टॉल करायचं. ओके, हे आपलं कंप्लीट GST बिलिंग अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे सर. युनिकोड लँग्वेज मराठी लँग्वेजमध्ये पण आपलं सॉफ्टवेअर अवेलेबल आहे. वापरण्यास एकदम सोपं आहे सॉफ्टवेअर. ओके, तुम्ही तुमच्या कोणत्याही बिझनेससाठी सॉफ्टवेअर पाहिजे असेल तर कधीही आम्हाला कॉल करू शकता. फ्रीमध्ये डेमो पण तुम्हाला आपल्याकडून भेटून जाईल सर. ओके, तुम्हाला व्हॉट्सअपला जर डायरेक्ट लिंक भेटले तर लिंकमधनं पण तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करून त्या लिंक्स डाउनलोड करून सॉफ्टवेअर तुमच्या सिस्टीममध्ये इन्स्टॉल करू शकता किंवा ऑफिशियली आपली वेबसाईट आहे powersoftware.in, याच्यावर जाऊन पण तुम्ही सॉफ्टवेअर तिथून जे पाहिजे त्या ट्रेड वाईज तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, तुम्ही एकतर तुम्हाला जसं इझी पडेल त्याप्रमाणे डाउनलोड करा सर आणि इन्स्टॉल करा. ओके, मी याच्यामध्ये कसं डाउनलोड इन्स्टॉल करायचं हे पण तुम्हाला डेमो दाखवतो. त्यासाठी तुमचा गुगल क्रोम ओपन करा. ओके, इथे तुम्ही आपली वेबसाईट टाईप करा www.oursoftware.in आणि एंटर मारा. ओके, ही आपली वेबसाईट ओपन होईल सर. याच्यामध्ये सगळे सॉफ्टवेअर्स आपल्या सॉफ्टवेअरचे सेटअप याच्यामध्ये आम्ही डाउनलोड करून अपलोड करून ठेवलेले आहेत. ओके, तुम्हाला तुमचा जो बिझनेस आहे त्याप्रमाणे तुम्ही डाउनलोड करू शकता. हे बिझनेस ERP दोन आहेत बघा. हे आहेत ते इंग्लिश व्हर्जन आहे, हे आहे ते युनिकोड व्हर्जन सपोर्टेबल आहे. तुम्हाला जे मराठी पाहिजे असेल तर हे व्हर्जन तुम्ही डाउनलोड करा. कंप्लीट इंग्लिश पाहिजे असेल तर हे व्हर्जन डाउनलोड करा. ओके, त्याप्रमाणे तुम्ही इथे डाउनलोडला क्लिक केलात की तुमचं सॉफ्टवेअर डाउनलोड होईल. जर तुम्ही अदर कोणत्याही ट्रेडमध्ये काम करत असाल, जसं की तुम्ही रिटेलर, होलसेल किंवा कॉम्प्युटर शॉप, इलेक्ट्रॉनिक शॉप, FMCG, होलसेल रिटेलर्स, याच्यासाठी हे बिझनेस ERP नावाचे जे सॉफ्टवेअर्स आहेत ते तुम्हाला चालणार. हे इंग्लिश व्हर्जन आणि हे मराठी व्हर्जन पण सपोर्ट होणार आहे. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज चालतील. ओके, सुपर मार्केटला, ग्रोसरी शॉप, मोबाईल शॉप, कॉम्प्युटर शॉप, इलेक्ट्रॉनिक स्टोअर, FMCG डीलर, रिटेलर्स, होलसेलर्स, मॅन्युफॅक्चरर. ओके, दोन्ही सॉफ्टवेअर सेमच आहेत, फक्त लँग्वेज याच्यामध्ये इंग्लिश प्लस मराठीमध्ये मधून तुम्ही वर्किंग करू शकता. हे कम्प्लीट इंग्लिश व्हर्जन आहे. ओके, त्याच्यानंतर अदर ट्रेड जसं की आता ज्वेलरी ERP साठी वेगळं सेटअप आहे, हॉटेल रेस्टॉरंटसाठी वेगळं आहे, लॅबसाठी वेगळं आहे, पॅथॉलॉजी लॅबसाठी. ओके, स्कूल मॅनेजमेंटसाठी आहे. अशी वेगवेगळी सगळ्या प्रकारची सॉफ्टवेअर्स आम्ही इथे सेट करून ठेवलेले आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे सॉफ्टवेअर जे पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही सॉफ्टवेअर सर डाउनलोड करून घेऊ शकता. ओके, आज आपण बघणार आहोत डेमो तो बिझनेस ERP युनिकोड व्हर्जन मध्ये. कोणतेही व्हर्जन डाउनलोड करण्यासाठी सेमच प्रोसेस आहे सर. ओके, जे सॉफ्टवेअर पाहिजे ते इथून क्लिक करून तुम्ही डाउनलोड करायचं. ओके, तुम्हाला जे व्हर्जन पाहिजे ते तुम्ही डेमो डाउनलोड करून तुम्ही बघू शकता. हे आता माझ्याकडे इंटरनेट डाउनलोड मॅनेजर असल्यामुळे असं विचारतं, इथे तुम्ही डाउनलोड करायचं. ओके, डाउनलोड क्लिक केल्या का तुमचं डाउनलोड प्रोसेस चालू होईल सर. ओके, एकदम छोटे छोटे फाइल्स आहेत, तुम्ही इझिली डाउनलोड करून घेऊ शकता. ओके, तसंच ही एक फाईल डाउनलोड करून घ्यायची, सेटअप फाईल. तसंच या वेबसाईटला येऊन खाली स्क्रोल करत यायचं. ते सगळे सपोर्टेड लिंक्स भेटतील बघा. तुम्हाला व्हॉट्सअपला डायरेक्ट लिंक भेटल्या तर तुम्ही डायरेक्ट तिथे क्लिक करून सर डाउनलोड करून घेऊ शकता. ओके, इथे बघा, इथे लिंक्स, ही सपोर्ट नावाची एक फाईल आहे बघा, सपोर्ट सेटअप. ही एक तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे. ओके, जस्ट त्याला क्लिक करा की ऑटोमॅटिक इथे डाउनलोड तुमचं चालू होईल. तुमचं जर विंडो ह्याच्यामध्ये असेल तर इथे तुम्ही थ्री डॉटला क्लिक करून इथून डाउनलोड्समध्ये तुमच्या चालू होईल. आता हे इंटरनेट डाउनलोड मॅनेजर असल्यामुळे डाउनलोड मॅनेजरमध्ये फाईल माझी डाउनलोड होते. तुमची जी फाईल आहे ती डायरेक्ट तुमच्या क्रोममध्ये डाउनलोड व्हायला चालू होईल सर. ओके, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पुन्हा वेबसाईटला या. तसंच हा प्रोव्हायडर नावाची फाईल असते, तो पण एक सेटअप असतो, सपोर्टेड सेटअप, तो एक डाउनलोड करून घ्या. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही इंग्लिश व्हर्जन जर डाउनलोड करत असाल तर क्रिस्टल रिपोर्ट 8 लागेल. आणि आता मी युनिकोड व्हर्जन डाउनलोड करतो, त्याच्यासाठी हा क्रिस्टल रिपोर्ट 9 व्हर्जन डाउनलोड करायचा. ओके, याला क्लिक करायची आणि इथे डाउनलोडला क्लिक करायची की इथे तुमचं
क्रिस्टल रिपोर्ट. ओके, इंग्लिश व्हर्जनसाठी क्रिस्टल रिपोर्ट आहे बघा, दोन दिले आहेत. क्रिस्टल रिपोर्ट 8 आहे. इंग्लिश व्हर्जन डाउनलोड केला जर हे पहिलं स्टार्टिंगचं बिझनेस ईआर हे वालं, तर तुम्हाला क्रिस्टल रिपोर्ट 8 डाउनलोड करायचं आहे. आणि हे युनिकोड बेस व्हर्जन डाउनलोड केलंस मराठी प्लस इंग्लिश, तर क्रिस्टल रिपोर्ट तुम्हाला इथे दोन्ही दिलं 9 डाउनलोड करायचं आहे. ओके, जस्ट क्लिक करा, ही विंडो येईल. इथे डाउनलोडला क्लिक करा, इथे येईल आणि डाउनलोड एनिवेला क्लिक करा. हे पण व्हर्जन तुमचं डाउनलोड होईल. ओके सर, हे सगळे सेटअप डाउनलोड करून घ्या. हे तुमच्या इंटरनेटच्या स्पीडवर डिपेंड आहे. जेवढं इंटरनेट फास्ट असेल ते फास्ट डाउनलोड होऊन जाईल. इथे डाउनलोड्समध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स भेटून जाईल. आता हे फाईल बघा, हे असं एरर येऊन इथे स्टॉप झालंय बघा. मग इथे डॉटला क्लिक करायचं आणि डाउनलोड याला क्लिक करायचं. हे तुमचं सेटअप डाउनलोड व्हायला चालू होईल सर. ओके, या फाईल्स तुम्ही कम्प्लीट डाउनलोड करून घ्यायचे आहेत. ओके सर, अशा प्रकारे बाकीच्या सगळ्या फाईल्स आपल्या डाउनलोड झालेल्या आहेत. ओके, इथून तुम्ही डायरेक्ट इथे क्लिक केलं तर डायरेक्ट तुमच्या डाउनलोड्समध्ये जाल. इथेच तुम्हाला डायरेक्ट सगळे सॉफ्टवेअर्स भेटून जातील डाउनलोड केलेल्या फाईल्स. ओके, एक एक फाईल तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. जसं आता हे प्रोव्हायडर आहे, त्याला फक्त डबल क्लिक करून किंवा राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करून तुम्ही इन्स्टॉल करायची. ओके, याच्यामध्ये ऑलरेडी इन्स्टॉल आहे त्यामुळे इथे रिइन्स्टॉल करतो. तुम्ही फक्त नेक्स्ट करत जायचं, ॲक्सेप्ट करायचं आणि ॲक्सेप्ट करायचं, नेक्स्ट करत जायचं की तुमची फाईल आहे ती ऑटोमॅटिक डाउनलोड व्हायला चालू होईल. ओके, फक्त 5 मिनटं लागतात सर पूर्ण सेटअप करायला. 5 मिनिटात तुम्ही बिलिंग चालू करू शकता आपल्या सॉफ्टवेअरमध्ये सर. ओके, वापरायला एकदम सोपं आहे. इझिली तुम्ही तुमचं सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकता तुमच्या सिस्टीमला, लॅपटॉपला किंवा डेस्कटॉपला. सगळ्या प्रकारच्या विंडोजला ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट होणारं सॉफ्टवेअर आहे. ओके, युनिकोड व्हर्जन पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, वेबसाईटला दिलेले आहे. ओके, मराठी लँग्वेजला पण आपलं सॉफ्टवेअर रिस्टार्टला विचारलं तर रिस्टार्ट करून तुम्ही रिस्टार्ट करून घ्यायचं आहे सिस्टीम एकदा. ओके, रिस्टार्ट करून झाल्यानंतर परत तुमच्या डाउनलोड फोल्डर्सला या. इथे सपोर्ट नावाची फाईल आहे ती पण रन करून घ्यायची आहे. प्रोव्हायडर आपण कंप्लीट केलं, त्याच्यानंतर सपोर्ट फाईल इन्स्टॉल करतो. ओके, नेक्स्ट करत इन्स्टॉल करायचे फक्त. ओके, सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर्स आपल्याकडे सर अवेलेबल आहे. सर्व प्रकारच्या बिझनेससाठी बिलिंग अकाउंटिंग सॉफ्टवेअर. तुम्हाला कोणतेही सॉफ्टवेअर पाहिजे तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता, फ्री डेमो घेऊ शकता. त्याच्यामध्ये कंप्लीट बिलिंग अकाउंटिंग, स्टॉक मॅनेजमेंट, बारकोड प्रिंटिंग, बारकोड वाईज बिलिंग. ओके, मराठी लँग्वेजमध्ये त्याच्यात कंप्लीट बिलिंग अकाउंटिंग, स्टॉक, आउटस्टँडिंग. वापरण्यास एकदमच सोपं आहे सर आपलं सॉफ्टवेअर. कोणताही युजर इझिली तुमचं हे आपलं सॉफ्टवेअर ते वापरू शकतो, तुमचा स्टाफ वापरू शकतो. ओके, ऑनलाईन सर्व्हिस आपली ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळीकडे आहे सर. ओके, तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे डेमो दिला जाईल, त्याप्रमाणे तुम्ही वापरून बघू शकता आपलं सॉफ्टवेअर सर. ओके, तुम्हाला अधिक काय माहिती पाहिजे असेल तर कधी आम्हाला कॉल करा सर, किंवा तुम्हाला तुमच्या नॉलेजनुसार आमचं सॉफ्टवेअर तुम्ही डाउनलोड करा, सिस्टीमला इन्स्टॉल करा. ओके, आणि डेमो तुम्ही सर वापरून बघा. त्याच्यामध्ये अजून का तुम्हाला शंका असेल तर कधी कॉल करा, हेल्प पाहिजे असेल तर कधी कॉल करा सर. ओके, आता त्याच्यानंतर पुढचं येतं आपले बिझनेस ERP. हे आपलं सॉफ्टवेअर आहे, ते पण डबल क्लिक करा किंवा रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करून इन्स्टॉल करा. ओके, त्या लोकेशनला पाहिजे त्या लोकेशनला तुम्ही इन्स्टॉल करू शकता. आता मी माझ्या C ड्राईव्हलाच इन्स्टॉल करतोय. ओके, इथे तुम्ही चेंज करायचं असेल ब्राउजला क्लिक करून तुम्ही चेंज करू शकता. मी आता C ड्राईव्हलाच इन्स्टॉल करतो, इथे क्लिक करा. ओके, नेक्स्ट करा घ्यायचं असेल. हे आपलं मेन सॉफ्टवेअरचं सेटअप आहे ते डाउनलोड. मग असे होते ते आपल्या सपोर्ट सेटअप होतं. ओके, आता हे मेन आपलं सॉफ्टवेअर आपलं इन्स्टॉल होते सर. ओके, इथे टिक मार्क काढून टाका, फिनिश करा. ओके, त्याच्यानंतर काय करा सर, तुमचं इथे डाउनलोड्समध्ये तुमचा
क्रिस्टल रिपोर्ट पण इन्स्टॉल झालेला असणार बघा. क्रिस्टल रिपोर्ट नाही. ओके, ही इन्स्टॉल करून डबल क्लिक करून ही पण ओपन करून घ्या. ओके, इथे ओपन करायचं. त्याच्यामध्ये इथे क्रिस्टल रिपोर्ट सिरियल की असते ती एक ओपन करायची फाईल. त्याच्या खाली जे सेटअप नावाची फाईल असते त्याला डबल क्लिक करून ती ओपन करून घ्यायची सर. ओके, सिरियल की मध्ये तुम्हाला याचे सिरियल की भेटेल, ही कॉपी करून घ्यायची, कॉपी करायची एक एक. सेटअप अजून रन होत आहे आपलं. ओके, ओके, हे सेटअप झालं सर. रन केल्यावर तेच रन होईल तुमचं. क्रिस्टल रिपोर्ट पण इन्स्टॉल करताना तुम्हाला कधी लास्टला रिस्टार्ट करायला विचारलं तर रिस्टार्ट करून घ्यायची सॉफ्टवेअर, सॉरी कॉम्प्युटर तुमचा, की सेटअप कम्प्लीट होईल. ओके, आता ऑलरेडी इन्स्टॉल आहे त्यामुळे तुम्ही इथे इन्स्टॉलला क्लिक करायची. तुमचे सिरियल की असते ते इथे एक एक कॉपी करायची त्या बॉक्समध्ये. ओके, ही इथली कॉपी करायची. त्याच्यामध्ये ऑलरेडी इथे हे केलेलं आहे मी, त्यामुळे इथे तुम्हाला दिसतंय ऑलरेडी मी डेमो याचा इन्स्टॉल केलेला आहे सपोर्टिंग सॉफ्टवेअर. ओके, तुम्ही नेक्स्ट करायचं. इथे दोन्ही की येते ती इथे टाकायची क्रिस्टल रिपोर्टच्या सेटअपमध्ये. नेक्स्ट नेक्स्ट करत जायचं. लास्टला एक रजिस्ट्रेशन कोड येतो तो टाकायचा आणि ॲक्टिवेशन करायचं. बस, क्रिस्टल रिपोर्टचं इथे तुमचं हे सेटअप रेडी होऊन जाईल. ओके, हार्डली फक्त 5 मिनटं लागतात सर सॉफ्टवेअर कम्प्लीट इन्स्टॉलेशन करायला. ओके, अशा प्रकारे सगळे जेवढे सॉफ्टवेअर्स आहेत ते इन्स्टॉल करून घ्या सर. ओके, फिनिश करा. रिस्टार्ट विचारलं, रिस्टार्ट करून घ्या, रिस्टार्ट होऊन जाईल तुमची सिस्टम. ओके, आता आपलं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून रेडी झालेलं आहे यूजसाठी. इथे डेस्कटॉपवर बघा तुम्हाला असा बिझनेस ERPचा आयकॉन भेटेल सॉफ्टवेअरचा. सर्वप्रथम त्याला एकदा राईट क्लिक करा. इथे विंडोज 11 असेल तर शो मोर ऑप्शनला क्लिक करून प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे तुम्हाला. ओके, प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे आणि इथे कम्पॅटिबिलिटीला क्लिक करायचं आहे. चेंज ऑल युजर सेटिंगला क्लिक करायचं. इथे बघा एक ऑप्शन असेल रन दिस प्रोग्राम ॲज ॲडमिनिस्ट्रेटरला क्लिक करा. अप्लाय ओके करून ठेवा. ओके सर, बस एवढे करायचं आहे. सॉफ्टवेअरला डबल क्लिक करून ओपन करायचं आहे. ओके, इथे तुम्हाला अपडेटला विचारलं तर एकदा सॉफ्टवेअर अपडेट करून घ्या. जे लेटेस्ट व्हर्जन आहे ते तुमचं अपडेट होऊन जाईल सॉफ्टवेअरमध्ये ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक अपडेट होतं आपलं सॉफ्टवेअर सर. हे एक चांगलं फीचर आहे आपल्या सॉफ्टवेअरचं. इंटरनेट कनेक्ट असेल तर ऑटोमॅटिक तुम्ही नवीन येणारे अपडेट फीचर्स तुम्ही इझिली सॉफ्टवेअरमध्ये इम्प्लिमेंट करू शकता सर. फक्त अपडेट बटनला क्लिक करायचं, सॉफ्टवेअर स्वतः डाउनलोड होऊन ऑटोमॅटिक नवीन जे काही अपडेट्स असेल ऑटोमॅटिक अपडेट इन्स्टॉल होऊन जातील सर. ओके, विदिन सेकंडमध्ये तुमचं
डाउनलोडिंग प्लस अपडेट फिनिश झालेलं आहे सर. ओके सर, त्याच्यानंतर आपण जाऊया नेक्स्ट प्रोसेसकडे. ओके, अपडेट पण ऑटोमॅटिक अपडेट इन्स्टॉल होईल. ओके, त्यामुळे ओके फिनिश झालेलं आहे. अशी विंडो येईल तुमच्या समोर. कंटिन्यू बटनला क्लिक करायचे आहे. ओके, का इथे कंपनी क्रिएशनची विंडो येईल. इथे बघा पहिलंच बटन आहे क्रिएट न्यू कंपनी, याला क्लिक करायचे आहे. ओके, का इथे नवीन कंपनी क्रिएट करायला विचारेल. इथे तुमच्या शॉपचं किंवा फर्मचं नाव टाकायचं आहे तुम्हाला. ओके, तुम्हाला मराठी पाहिजे असेल तर मराठी. आता माझ्या याच्यामध्ये इंग्लिश इन्स्टॉल केलेले आहे. इंग्लिश इथेच बघा, इथे तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरमध्ये तुम्हाला युनिकोड व्हर्जन डाउनलोड करावं लागेल. इथे मराठी पण दिले आहे. मराठी सिलेक्ट केली तर मी मराठीमध्ये पण इथे टाकू शकतो. सपोज आता मला मराठी पाहिजे तर इथेच तुम्ही मराठी पण तुम्ही तुमच्या सिस्टीममध्ये ते फक्त लँग्वेज इन्स्टॉल असली पाहिजे सर. ओके, तर तुम्ही मराठीमध्ये पण तुमचं शॉपचं नाव टाकू शकता. इथे सगळे बिझनेस कॅटेगरी आहेत. तुमच्या जर बिझनेस प्रमाणे तुम्ही इथे घेऊ शकता. कोणत्या बिझनेसमध्ये तुमचा कॅटेगरीमध्ये तुमचा बिझनेस येतो तो. ओके, इथे बरेच कॅटेगरी आहे. जर याच्यामध्ये तुमचं एखादा कॅटेगरी नसेल तर इथे बाय डिफॉल्ट चूज हे ब्लँक एम्प्टीच ठेवायचं. ऑटोमॅटिक ते आपण कस्टमाइज करून वापरू शकतो. ओके, त्याची काही चिंता करण्याची गरज नाही, घाबरण्याचं कारण नाही. जर एखादा तुमचा ट्रेड याच्यामध्ये नसेल तर तुम्ही विचार करायचा नाही, हे ॲज इट इज असंच ठेवायचं. ओके, बाकी इकडे तुमचा पूर्ण ॲड्रेस वगैरे टाकून घ्यायचं सर. आता मी मराठीमध्येच दाखवतो. ओके, इथे तुम्ही तुमचा काय असेल तो ॲड्रेस वगैरे तुमचा भरू शकता. ओके, तुम्हाला जेवढे काय डिटेल्स इंग्लिश पाहिजे तर डायरेक्ट तुम्ही इंग्लिशमध्ये पण टाकू शकता सर. ओके, फक्त तुमची इंग्लिश मराठी लँग्वेज तुम्ही बघा. ही आपली जी वेबसाईट आहे ना सर, याच्यामध्ये हे बघा गुगल इनपुट टूल इथे दिलेले आहेत. तुम्ही इथे क्लिक करून टूल डाउनलोड करा आणि त्याच्यामधील सर मराठी जे टूल आहे ते तुम्हाला इथे इन्स्टॉल करायचे. याच्यामध्ये ऑल लँग्वेज आहेत, सगळ्या प्रकारचे हिंदी, गुजराती, अदर सगळ्या लँग्वेज आहेत. तिथे मराठीवालं टूल डाउनलोड करायचं की इथे पण तुम्हाला ती मराठी प्लस इंग्लिश लँग्वेज भेटून जाईल सर. याच्यामध्ये काही तुम्हाला डाऊट्स असला, काही समजलं नाही तर कधी पण कॉल करा. तुम्हाला फ्रीमध्ये डेमो इन्स्टॉल करून दिलं जाईल. ओके, आपण आता नेक्स्ट प्रोसेसमध्ये जाऊया. हे मी मराठीच ठेवतो. याच्यामध्ये तुमचं स्टेट मात्र टाका. लँग्वेज मी चेंज करतो. ओके, आपला स्टेट कोड 26 ऑटोमॅटिकच येतो तिथे आणि इथे तुमचा मोबाईल नंबर टाका. बस, बाकीचे डिटेल्स सेम येतील. इयर वगैरे कडे ऑटोमॅटिक घेईल. बाकीचे डिटेल्स ऑप्शनल, तुम्हाला जीएसटी नंबर, पॅन नंबर, फुल लायसन नंबर सगळं पाहिजे तर तुम्ही टाकू शकता. ईमेल वगैरे, बँक डिटेल्स पण टाकू शकता. युजर आयडी पासवर्ड बाय डिफॉल्ट 1 ठेवा आणि फक्त क्रिएट कंपनीला सर क्लिक करा. ओके, की तुमची इथे क्रिएट कंपनी सक्सेसफुल होईल. इथे तुम्ही बघू शकता समर्थ इन्फोटेक नावाची आपली जी कंपनी आहे की शॉपचं नाव आहे की फर्म आपली क्रिएट झालेली आहे. ओके, बस एंटर मारा त्याला. इथे युजर आयडी 1 टाकायचा, पासवर्ड पण 1 टाकायचा. रिमेंबरला पाहिजे तर क्लिक करा आणि लॉग इन बटनला क्लिक करा की सॉफ्टवेअर तुमचं लॉग इन होईल सर. ओके सर, इथे तुम्हाला जर काय की वगैरे विचारले तर इथे तुम्ही की टाका, तुम्हाला डेमो की सांगतो त्याप्रमाणे. ओके, इथे तुमचं बाकी नाव, नंबर वगैरे सगळं टाका. नाव, नंबर, सिटी टाका, स्टेट टाका आपलं तुमचं. इथे तुमचं नाव टाका सर, तुमचं जे काय तुम्हाला टाकायचं आहे ते. आणि इथे लायसन नंबर टाका VK31240 आणि पार्टनर कोड पण सेम टाका VK31240. ओके, जर तुम्हाला तुमचा ट्रायल पिरियड संपला, डेमो एक्सटेंड करायचा असेल तर तुम्ही लायसन नंबर आणि पार्टनर कोड हा टाका की तुमचा परत 2 दिवस डेमो आहे तो एक्सटेंड होऊन जाईल. ओके, डेमो वापरताना सर एक काम करायचं. इथे बघा डेमो सक्सेसफुली एक्सटेंड झालेला आहे की एकदा सकाळी सॉफ्टवेअर ओपन केलं की सारखं सारखं बंद करायचं नाही. जर तुम्ही दिवसातून 4 वेळा 5 वेळा कंटिन्यू सॉफ्टवेअर बंद केलं तर डेमो पिरियड ऑटोमॅटिक त्याचा त्याच दिवशी एक्सपायर होऊन जातो किंवा संपून जातो. त्यामुळे तुम्ही काय करायचं की तुमचा सॉफ्टवेअर एकदा ओपन केलात की तुम्ही
कंटिन्यू चालूच ठेवायचं आणि कंटिन्यू वापरत राहायचं. ओके, इथून तुम्ही एकदा क्लोज करून टाकायचं सॉफ्टवेअर फ्रेश याच्यामध्ये आणि पुन्हा ओपन करायचं सर. आता डेमो आपला एक्सटेंड झालेला आहे. किंवा इथं क्लोज होत नसेल तर एकदा टास्क मॅनेजरला जायचं आणि इथून तुम्ही आपले बिझनेस ERP सॉफ्टवेअर क्लोज करायचं. आता सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेलं आहे, डेमो पण एक्सटेंड झालेला आहे. ओके, इथे बघा, इथे तुम्हाला दिसणार बिझनेस ERP म्हणून. इथे राईट क्लिक करा त्याच्यावर आणि एंड टास्कला क्लिक करा की सॉफ्टवेअर टास्क मॅनेजर म्हणून डायरेक्ट क्लोज होऊन जाईल. कोणतीही फाईल तुम्ही टास्क मॅनेजर मधून अशी क्लोज करू शकता. ओके, आता पुन्हा आपलं हे सॉफ्टवेअर आहे ते ओपन करूया. डबल क्लिक करून ओपन करा. कंटिन्यू बटनला क्लिक करा. इथे तुमचं शॉपचं नाव दिसेल, एंटर मारा. एंटर मारत आहे सॉफ्टवेअर आपलं लॉग इन होईल सर. ओके, इथे हे आपले होम स्क्रीन आहे सर. इथे सगळी शॉर्टकट्स बटन आहेत बघा. ओके, इथून तुम्ही आयटम्स मध्ये जाऊन तुमचे आयटम लिस्ट बनवू शकता. इथे नवीन बटनला क्लिक करून तुम्ही प्रोडक्टचं नाव ऍड करू शकता सर. ओके, जसं आता मी एक प्रोडक्ट ऍड करतो सर. मी आता ग्रोसरी साखर 1 kg. ओके, बाकी काय असेल तर HSN कोड वगैरे तुम्ही टाकू शकता. GST वगैरे लावायचं असेल GST पण ऍड करू शकता. ओके, बाकी सगळे ग्रुप तुम्ही ग्रुप कंपनी अटेंड सगळे घेऊ शकता. याच्यामध्ये इथे बघा मेंटेन बॅज ऑप्शन आहे. इथे मेंटेन बॅजला जर क्लिक केलं तर तुम्हाला जर त्या प्रोडक्टला एक्सपायरी वगैरे पाहिजे असेल तर तिथे तुम्हाला येऊन जाईल. त्याच्यासाठी एक छोटी सेटिंग करावी लागेल. त्याच्यासाठी इथे यायचं आहे बघा, सेटिंग्स मध्ये यायचं. जर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट पाहिजे असेल तर इथे बघा सब आयटम मास्टरला यायचं. इथे 1 घ्यायचा. ओके, इथे टाकायचा बॅच. ओके, आणि इथे मेंटेन एक्सपायरी आणि मॅन्युफॅक्चरिंग डेटला टिक मार्क करायची, सेव्ह करायचं. ओके, एक विंडो क्लोज करायची, अप्लाय बटनला क्लिक करायचं, ओके करायचं. ओके, आता नवीन प्रोडक्टला आपण क्लिक करूया. इथे आपण आलेलो आहे. इथे आता मी इंग्लिश पाहिजे तर इंग्लिश किंवा मराठी पाहिजे तर इथे मराठी लँग्वेज घ्यायची. सपोज मी साखर 1 किलो. हे बघा, डायरेक्ट फक्त हे करायचं काय, मराठी टाईप करायचं, सॉरी इंग्लिश टाईप करायचं, ऑटोमॅटिक तिथे ट्रान्सलेट होऊन मराठीमध्ये टाईप होणार तिकडे सर. एकदम फास्ट मध्ये तुम्ही काम करू शकता. ओके, इथे टॅक्स असेल तर टॅक्स लावू शकता किंवा नको असेल तर इथे टॅक्स फ्री मध्ये ते ऑप्शन तुम्ही टाकू शकता सर. इथे दिलेले आहेत बघा तुमच्या याच्याप्रमाणे 5%, 12%. आता 12% आणि 28% बंद झाले, 3च राहतील, 5 आणि 18 2च राहतील. किंवा टॅक्स फ्री आणि 40% असेल तर कोल्ड ड्रिंक्सला वगैरे 40%. तर तो तुम्हाला ऍड पण कसा करायचा तो आपल्याला तुम्हाला दाखवून देईल. ओके, बाकी इथे कंपनी वगैरे पाहिजे टाकू शकता. ओके, इथे तुम्ही काय असेल तर पीस वगैरे तुमच्या याच्याप्रमाणे घेऊ शकता. इथे मेंटेन बॅच इथे तुम्ही बॅच मध्ये काय असेल तर MRP पण टाकू शकता किंवा तुम्हाला एखादा बॅच दाखवायचा असेल तर बॅच पण तुम्ही टाकू शकता. मॅन्युफॅक्चरिंग डेट मध्ये पॅकिंग डेट म्हणजे आजच्या तारखेला सोबत तुम्ही पॅक केलं तर आजची तारीख तुम्ही टाकू शकता. ओके, आणि किती दिवसाचा त्याला पिरियड असतो, 7 दिवस, 60 डेज, 90 डेज, त्याप्रमाणे तुम्ही इथे हे टाकू शकता सर. सपोज आता पुढचे 3 महिने किंवा 6 महिने टाकायचे असेल तर तुम्ही एक्सपायरी डेट पण इथे टाकू शकता सर. मी आता 3 महिन्याची टाकतो. ओके, एंटर. इथे परचेस प्राइस काय असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. सेल प्राइस, विक्रीची प्राइस किती रुपयाने तुम्ही विकणार आहात साखर ती टाकू शकता. MRP तुम्ही सेम किंवा 1 रुपया चढ पण दाखवू शकता. बारकोड इथे ऑटोमॅटिक जनरेट होतो. याच्यामध्ये तुम्ही कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत, FMC जे प्रोडक्ट त्यांना कंपनीचा बारकोड असतो, तेच प्रोडक्ट आपल्या सॉफ्टवेअर मध्ये सर यूज करून त्याच्यावरच बिलिंग करू शकता. आणि जे नवीन जे आपण जे पॅकिंग करू, रिपॅकिंग करून प्रोडक्ट विकतो त्याच्यावर आपण प्रॉपर आपले स्टिकर लावून तुम्ही हे काय ते बिलिंग करू शकता सर. इथे ब्लँक ठेवा बारकोड, तो सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक जनरेट करेल. ओपनिंग पीसेस मध्ये तुम्हाला जर काय हे ठेवायचं असेल, नंबर ऑफ क्वांटिटी टाकायची असेल, सध्या आपल्याकडे किती बॅग आहेत 1 किलोची, इथे तुम्ही टाकायचं. बस एवढं झालं की सेव्ह बटनला क्लिक करायचे. इथे तुम्ही इथे बघा सर, ऑनलाईन इमेजला इथे क्लिक केलात तर 1 किलो साखरची बॅगचा इमेज पण तुम्ही डायरेक्ट नेटवरनं डाउनलोड करू शकता सर. आणि इथे तुम्ही सेट करू शकता. ओके, डबल क्लिक केलात की ऑटोमॅटिक इमेज तुमच्या याच्यामध्ये डाउनलोड होईल. हे बघा सर, आता मी दुसरी एक इमेज सर्च करतो. सपोज आता
कोणताही तुम्हाला जो पाहिजे तो नेटवरनं तुम्ही सर्च करू शकता. इथे लावला आणि प्रोडक्टला सेव्ह करा सर. ओके, क्लोज करा. इथे पुन्हा आयटम लिस्टमध्ये येऊया आपण. ओके केलात की इथे सगळे प्रोडक्टची लिस्ट आली बघा. ओके सर, हे बघा इथे तुम्हाला प्रोडक्टचं हे पण दिसतं. तुम्ही इथे मल्टिपल प्रोडक्ट हे करून ऍड करू शकता. तुम्हाला एक्सेल मधून ऍड करायचं तर एक्सेल मधून इम्पोर्ट पण करू शकता. ओके, अजून एक प्रोडक्ट ऍड करतो. न्यू बटनला जाणार. ओके, बस बाकीचे काय डिटेल्स असेल ते मी टाकणार. तुम्हाला टॅक्स वर लावायचे असेल तर लावू शकता. आता मला ह्याला एक्सपायरी डेट वगैरे टाकायची. मेंटेन बॅचला क्लिक करणार. बॅच मध्ये मी काहीतरी अल्फाबेट किंवा न्यूमेरिक काही टाकू किंवा काही टाकायचं. सरळ MRP टाकायची. तर 1 किलोचा रेट मध्ये सपोज किती 85 रुपये. मी सरळ 85 टाकणार. मॅन्युफॅक्चरिंग डेट सपोज आजची आहे तर मी आजची डेट टाकणार. जे तुम्हाला तुमचे जे पॅकिंग डेट असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकायची आहे सर. ओके, आणि एक्सपायरी किती महिन्याचं बाबा त्याला पिरियड द्यायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे डेट एक्सपायरीला टाकायचे. काही 6 महिने असतात, 9 महिने असते, त्याप्रमाणे इथे डेट टाकायची. परचेस रेट का असेल तो टाकायचा. सेल प्राइस तुम्ही किती रुपयाने विकणार, सपोज MRP आहे 85 रुपये, तर सेल प्राइस आपली का असेल 84, 85 रुपये आपली MRP झाली. ओके, बारकोड ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर जनरेट करणार. आणि 1 किलोचे बाबा हिरव्या वाटाण्याची बॅग किती आहेत आपल्याकडे सध्या, तर इथे बाबा सध्या आपल्याकडे 50 पॅकेट आहेत. बस एवढं टाकायची. इथे तुम्हाला जर इमेज सेट करायचे लगेच इथे क्लिक करायचं. इमेज हा ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे क्लिक करू शकता सर. ओके, डबल क्लिक केलं की ऑटोमॅटिक अपडेट होईल, सेव्ह होऊन जाईल. ओके, इमेजचे पण प्रोव्हिजन दिलेलं इथे बघा. इथे ओके केलात की इथे सगळे प्रोडक्ट आले बघा सर. इथेच टाकलेले तुम्ही सगळे प्रोडक्ट येईल. टाकलेले सगळे डिटेल्स पण दिसतील. परचेस प्राइस किती टाकलंय, सेल प्राइस किती, MRP किती, स्टॉक किती. जर एखादा प्रोडक्ट एडिट करायचा आहे, मॉडिफाय करायचा आहे तर इझिली तुम्ही फक्त त्या डबल क्लिक करा त्या प्रोडक्टला. तुम्ही मॉडिफायला जाता. इथे तुम्हाला जे काय चेंज करायचं चेंज करून तुम्ही. आता इथे बघा चुकून डबल बॅच झाला, मग हा डबल इथून डिलीट करून टाकायचा. बॅच जो आहे तोच ठेवायचा आणि अपडेट बटनला क्लिक करायची. बस इथे केलात की तुमचे बॅच प्रोडक्ट ऍड होत जातील सर. ओके ओके सर, असं तुम्ही प्रोडक्ट्स इथून आयटम्स मधून ऍड करायचे. ओके, याच्यामध्ये तुम्ही बारकोड प्रिंटसाठी इथे बारकोडला पण जाऊ शकता. तुम्हाला जे फॉर्मॅटमध्ये बारकोड हे पाहिजे प्रोडक्ट, इथे तुम्ही ती साईज आपल्याकडून तुम्हाला बनवून भेटेल. इथे जो प्रोडक्ट पाहिजे तुम्ही सर्च करू पण शकता. ओके, ऑल केलं तर ऑल पण येऊन जातील. ओके करायचे. ओके, मला जे पाहिजे ते बारकोड सिलेक्ट करायचे. इथे क्वांटिटी ऑटोमॅटिक घेतलीच. इथे तुम्ही कमी जास्त पण करू शकता. तर मला याचे 2 पाहिजे, याचे 4 पाहिजे, किती नंबर ऑफ प्रिंट पाहिजे सिलेक्ट करायचे. प्रिंट बटनला क्लिक करायचं. बारकोड QR कोड दोन्ही करू शकता. इथे आता माझ्याकडे साईज सेट केलेले आहेत, त्याचाच मी तुम्हाला प्रिव्ह्यू दाखवतो. ओके, इथे बघा परफेक्ट साईज आपल्याकडे जनरेट झालेले आहे सर. इथे तुम्ही जे पाहिजे डिटेल्स वरती तुमच्या शॉपचं नाव, बारकोड, त्याचं बारकोड, पॅकिंग डेट, प्रोडक्टचं नाव, MRP किती, एक्सपायरी डेट, डिस्काउंट रेट, प्लस तुमचा FSI नंबर पण इथे तुम्ही टाकू शकता. असं परफेक्ट पूर्ण कस्टमाइज करून बारकोड आपल्यामध्ये जनरेट होईल. ही आता साईज आहे ती 38x25 आहे सर, तुम्ही बघू शकता. ओके, तुम्हाला ज्या साईज मध्ये लेबल पाहिजे ती साईज त्याच्यामध्ये आपण सेट करू शकतो. ओके, असे परफेक्ट स्टिकर आहे आपल्यामध्ये. तुम्ही बारकोड लेबल तुम्ही प्रिंट करू शकता तुमच्या पॅकिंगच्या प्रोडक्टसाठी आणि त्याच्यावरूनच तुम्ही बिलिंग करू शकतो सर आपण. ओके, हे झालं आपलं परफेक्ट बारकोडिंगचं. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल प्रोडक्ट्स कंपनी वाईज ऍड करू शकता. ओके, आणि त्याच्यावरनं तुम्ही त्या प्रोडक्टचे बारकोड जनरेट करू शकता. ओके ओके, तसंच बारकोडसाठी, बिल फॉर्मॅटसाठी जर तुम्हाला काय हेल्प पाहिजे असेल तर आम्हाला कॉल करा, त्याप्रमाणे तुम्हाला सेटिंग करून दिली जाईल. ओके, त्याच्यामध्ये मी आता अजून 1-2 कंपनीचे प्रोडक्ट आहेत ते कसे ऍड करायचे दाखवतोय. ओके, जर कंपनीचा प्रोडक्ट असेल तर त्याला कंपनीचाच बारकोड असतो, तोच आपण यूज करायचा आहे. आता हा एक प्रोडक्ट आहे, डाबरलाल दंत मंजन. आम्ही आता इंग्लिश मध्ये टाकतोय. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही
मराठीमध्ये पण टाकू शकता लँग्वेज, तुम्हाला पाहिजे तशा लँग्वेज मराठी, हिंदी, इंग्लिश कसंही मेंटेन करू शकता. ओके, दाबल्यानंतर म्हणजे याच्या पुढे त्याचं काय असेल तर ग्रॅमेज वगैरे पण टाकायची. ओके सर, म्हणजे आपल्याला समजतोय आता 100 ग्रॅमचं प्रोडक्ट आहे. ओके, बस एंटर मारलं. इथे HSN कोड वगैरे काय असेल तर तुमच्या परचेस बिलामध्ये भेटतो. इथे GST किती असेल तर काय सिलेक्ट करायचं. इथे तुम्ही कंपनी वगैरे ऑप्शनल आहे. ओके, इथे आता एक्सपायरी डेट वगैरे टाकायची असेल तर इथे तुम्ही क्लिक करायची. एक्सपायरी डेट पण आता इथे टाकू शकता. बॅच असेल तर बॅच पण टाका. त्याचं बॅच दिलेला आहे, तुम्ही बॅच इथे टाकतो. ओके, हे ऑप्शनल आहे, तुम्ही पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता. जे प्रोडक्ट परत दिलेला आहे बॅच तोच टाकतो. मॅन्युफॅक्चरिंग डेटची काही गरज नाही, एक्सपायरी डेट लागते. कारण FMCG सुपर मार्केटमध्ये एक्सपायरी डेट जर आपण टाकले तर आपल्याला प्रॉपर आपल्याला सगळ्या इन्व्हेंटरीचा ट्रॅक राहतो, रेकॉर्ड राहतं. तो नियर बाय एक्सपायरी कोणते प्रोडक्ट आहेत इझिली तुम्ही रिटर्न करू शकता सुपर डिस्ट्रीब्युटरला. अदरवाईज तुम्ही सर फोर्सफुली एकदम डिस्काउंट वगैरे देऊन तुम्ही हे पण करू शकता, काय सेल आउट पण करू शकतो, जेणेकरून तुमचे जे नुकसान होणार आहे एक्सपायरीमुळे ते तुमचं वाचू शकतं किंवा तुम्हाला रिप्लेस पण भेटू शकते. ओके, इथे आता सेल प्राइस मला सपोज 69 करू शकतो. MRP आपली बाय डिफॉल्ट 70 रुपये प्रिंटेड प्राइस. ओके, इथे मात्र बारकोडला आल्यावर इथे बारकोड स्कॅनरनं त्या प्रोडक्टचा बारकोड आहे तो स्कॅन करायचा, ऑटोमॅटिक तिथे प्रिंट होईल बघा, ऑटोमॅटिक आलं तिथे. ओके, आणि ओपनिंग स्टॉक माझ्याकडे आता सपोज जुन्यातल्या अगोदरचे सपोज माझ्याकडे 10 नग आहेत, तर मी इथे 10 टाकणार किंवा जे काय असेल ते तुम्हाला दाखवा ते टाकायचे. ओके, इथे बघा, इथे प्रोडक्टचं नाव टाकलं, इथे बॅच टाकला, एक्सपायरी डेट टाकली. एक्सपायरी डेट अशाची टाकायची प्रोडक्टची जर तुम्हाला आपण एवढा स्टॉक आपण ठेवत असतो की प्रत्येक प्रोडक्टचं मॅन्युअली चेक करणं शक्य नसतं. त्यामुळे एक्सपायरी स्टॉक जर प्रॉपर डेट टाकला तर नियर एक्सपायरी म्हणजे पुढच्या 6 महिन्यात, 4 महिन्यात, 1 महिन्यात कोणते कोणते प्रोडक्ट एक्सपायर होणार आहेत ते प्रोडक्ट तुम्हाला आधीच सॉफ्टवेअरमध्ये इंडिकेट होतात. आणि ते तुम्ही इझिली सॉर्टिंग करून तुम्ही विकू शकता, प्रायोरिटीवर डिस्काउंट वगैरे स्कीम वगैरे लावून. किंवा तुम्ही एकतर तुम्हाला रिटर्न भेटत असेल तर तुम्ही तुमच्या डिस्ट्रीब्युटरला रिटर्न पाठवू शकता गुड्स. म्हणजे जे एक्सपायरीमुळे तुमचे जे व्यवसायामध्ये नुकसान होणार आहे ते तुमचं बऱ्यापैकी याच्यामध्ये कव्हर होईल सर. ओके, आणि इथे सेव्ह बटनला क्लिक करा, इथे इमेजला क्लिक करा, तर इमेज पण तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करू शकता. हे बघा सर, परफेक्ट इमेज आली बघा. जी आवड चांगली वाटते ती इमेज सिलेक्ट करायची, सेव्ह करायचं. ओके, तसंच मी आता हा एक प्रोडक्ट झाला, त्याच्यानंतर पुढचा प्रोडक्ट एक ऍड करून दाखवतो. हा आहे डर्मिकूल पावडर. ओके, आणि याचे ग्रॅमेज आहेत ते याच्यामध्ये टाकायचे आहेत. आता 150 ग्रॅमचा आहे. ओके, कारण ह्याच सेम प्रोडक्टचे वेगवेगळ्या ग्रॅमेजमध्ये प्रोडक्ट येतात. ओके, त्याच्यामुळे काय असेल ते प्रॉपर टाकायचं. ओके, तुम्हाला जर एक्सपायरी टाकायची असेल टाकू शकता, त्याला का एक्सपायरी नाही टाकायची असेल इथे तुम्ही न टाकता डायरेक्ट इथे तुमची परचेस प्राइस काय असेल ते टाकू शकता. आता परचेस प्राइस माझी आहे 55 रुपये. सेल प्राइस माझे MRP याच्यावर दिले 75. सपोज मला कस्टमरला डिस्काउंट देऊन सपोज मी 70 रुपयाला विकतो, सेल प्राइस म्हणजे 70 रुपये, MRP माझी 75. ओके, बारकोड इथे तुम्ही प्रोडक्टचा बारकोड असेल जर त्याच्यावर सिलेक्ट करून डायरेक्ट गनने स्कॅन करायचं. बारकोड स्कॅनर मात्र तुम्हाला घ्यावा लागेल. ओके, तो बारकोड स्कॅनर वगैरे पण आम्ही देतो तुम्हाला, पाहिजे असेल तर ऑनलाईन तुम्हाला पाठवू शकतो. ओके, बारकोड स्कॅनर, बिलिंग प्रिंटर, बारकोड प्रिंटर, लॅपटॉप सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे सर. ओके, इथे जस्ट स्कॅन करायचा, प्रोडक्ट तिथे येईल. ओपनिंग बॅग सोबत माझ्याकडे 50 पीस आहेत, टाकायचे, सेव्ह बटनला क्लिक करायचं. इमेज पाहिजे तर हातावर तुम्ही इथे इमेज पण सेट करू शकता सर. इमेज ऑटोमॅटिक परफेक्ट ऑनलाईन तिथे सर्च होते, नेट फक्त तुमचं कनेक्ट असलं पाहिजे. ओके, असं हे वापरण्याचं एकदम सोपं सॉफ्टवेअर आहे. बघा, इथे ओके बटनला क्लिक केलं की इथे तुमचे परफेक्ट प्रोडक्ट ऍड झालेले आहेत सर. ओके, असे मल्टिपल प्रोडक्ट तुम्ही ऍड करत जायचे. इथे मी लोकल प्रोडक्ट पण ऍड केलेत आणि ब्रँडेड कंपनीचे प्रोडक्ट पण तुम्हाला ऍड करून दाखवलेले आहेत. ओके, बारकोड करण्यासाठी सेम तुम्ही इथे बारकोडला यायचं. ओके, इथे प्रोडक्टचं नाव सर्च करायचं. आता सपोज इथे तुम्ही इंग्लिशमध्ये मराठी असेल तर मराठी लँग्वेज चेंज करायची. आता मला सपोज साखर इथे टॅप करायचं, ओके बटनला क्लिक करायचे की जेवढे साखरेचे प्रोडक्ट आहेत 1 किलो, अर्धा किलो सगळे इथे येणार.
त्याला टिक करायची. इथे किती क्वांटिटी पाहिजे, सपोज मला एक 4 लेबल पाहिजे, इथे एंटर मारायचा. कंप्लीट ब्ल्यू लाईन आली की इथे प्रिंट बटनला क्लिक करायची, प्रिंट कोडला क्लिक करायची. इथे तुम्ही जी साईज आहे ती सिलेक्ट करायची आणि प्रिव्ह्यू बारकोडला क्लिक करायची. प्रिव्ह्यू बारकोडला क्लिक केलं की इथे तुम्हाला पहिल्यांदा तुमचा प्रोडक्टचा बारकोडचा प्रिव्ह्यू दिसेल. ओके, इथे कन्फर्म करायची आपण जी माहिती टाकली आहे ती बरोबर आहे का, पॅकिंग डेट, एक्सपायरी डेट, रेट. जर चुकलं असेल तर परत मागे जाऊन चेंज करून घ्यायची. प्रिव्ह्यू बघितल्यावर आधी याच्यामुळे काय, जे तुम्ही जर चुकीची माहिती प्रिंट केलं तर लेबल स्टिकर तुमचे फुकट जाऊ शकतं. त्यामुळे इथे कन्फर्म करायची आपण जी माहिती टाकली ती ओके आहे ती. त्याच्यानंतर इथे प्रिंटला जायचं आणि इथे ओके बटनला क्लिक करायची. इथे तुमचा जो प्रिंटर असेल तो प्रिंटरचं नाव दिसेल. ओके म्हटलं की जेवढी तुम्ही लेबल टाकला तेवढी लेबल्स तुमची प्रिंट होऊन येतील सर. ओके, असं हे सॉफ्टवेअर आहे सर. इथे तुम्ही प्रॉपर तुमचे प्रोडक्ट, मल्टिपल प्रोडक्ट ऍड करू शकता आणि त्याचे बारकोड पण प्रिंट काढू शकता. ओके, त्याच्यानंतर पुढचा पार्ट मध्ये जाऊया सर आपण बिलिंग पार्ट मध्ये. ओके, याच्यामध्ये तुम्हाला होलसेल आणि रिटेल तुम्ही दोन्ही बिलिंग करू शकता. ओके, इथे आपण जाऊन एक अकाउंट्स मध्ये जाऊन न्यू बटनला इथे एक जीपे नावाचं एक मोड ऑफ पेमेंट आपण ऍड करूया. लँग्वेज आधी मी इंग्लिश करतो. ओके, इथे आला आपण जीपे. मल्टीमोड पेमेंट सिस्टीम पण आहे याच्यामध्ये सर. ओके, म्हणजे जीपे मध्ये आलं, कॅश मध्ये आलं, ज्या मोड मध्ये तुम्ही पेमेंट घेता ते मोड मध्ये तुम्ही ऍड करा. एंटर मारा द्यायचा. इथे अकाउंट ग्रुप बँक अकाउंट ठेवायचं. सेव्ह बटनला क्लिक करायचं. ओके, सेव्ह बटनला क्लिक केली, हे क्लोज करून बाहेर यायचं. आता इथे बघा सेल, जर तुम्हाला ज्यांची क्रेडिटमध्ये उधारीमध्ये बिल असतात, प्रॉपर जे त्यांचे लेजर मेंटेन करायचं आहे पास्ट कस्टमरचं, त्यांची बिलं तुम्ही इथे सेलमधून मारू शकता. म्हणजे रिटेल फास्ट बिलिंग काउंटिंग असं पीओएस सिस्टीम, तिथे कस्टमरचा फक्त मोबाईल नंबर वगैरे पाहिजे, तुम्ही पीओएस मध्ये जाऊ शकता. याच्या सेटिंगसाठी इथे बघा टूल्स मध्ये यायचं, इथे ऑप्शन्स मध्ये यायचं. इथे सगळे सेटिंग्स आपण दिलेले आहेत सर. ओके, तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्ही सगळे ऑप्शन ऑन करू शकता. स्किप नरेशनला टिक मार्क करून टाका. ओके, त्याच्यानंतर तुम्ही सेव्ह बटनला क्लिक करा. ओके, याच्यामध्ये स्टॉक रिपोर्ट लिहा. इथे तुम्हाला निगेटिव्ह स्टॉक जर ऑफ करायचा असेल, निगेटिव्ह स्टॉक तुम्ही इथून ऑफ करू शकता. नंतर इथे पीओएस ला या. पीओएस मध्ये जर तुम्हाला कोणता सेल, तुम्हाला सेल रेट, एमआरपी वर सेल कोणती, जो डिफॉल्ट रेट आहे तो कोणता ठेवायचा, एमआरपी किंवा सेल रेट. मला तिथे सेल प्राइस करायचे, म्हणजे सेल प्राइस वर माझी बिलिंग होणार आहे, मग सेल प्राइस मी इथे सेट करणार. ओके, इथे तुम्हाला डेट नको आहे, बिल नंबर, ऑटोमॅटिक सेल टाइप, अकाउंट नेम, मोबाईल नंबर पाहिजे कस्टमरला, ह्याला अनटिक ठेवायचं. बाकीचे जे नको असेल स्किप करायचे त्यांना टिक मार्क करायचं. म्हणजे तुमचे तेवढे एंटर वाटतात, फटाफट तुम्ही नेक्स्ट टाइम बिल करू शकता. त्याच्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटेल बघा, डिसेबल्ड ऑटो ड्रॉप डाऊन, ह्याला पण टिक मार्क करून टाका. बस एवढे सेटिंग करा, सेव्ह करा. तुमची सेटिंग झालेली आहे. इथून क्लोज करून बाहेर या. त्याच्यानंतर एक मास्टर मध्ये या. इथे बघा, इथे सेल टाइप ऑप्शन भेटले, इथे या, लिस्टला क्लिक करा, इथे जीएसटी सेल्सला क्लिक करा. इथे बघा टॅक्स इन्क्लुझिव्ह, म्हणजे बऱ्याच वेळा आपले जे बिलिंग असतं ते इन्क्लुझिव्ह असतं. मग इथे आणि बाय डिफॉल्ट जर रिटेल आपला आवडतं इन्क्लुझिव्ह असतं, मग हे तुम्ही इथे सेट करा, नाही तर त्याच्यावर एक्स्ट्रा तुमचा टॅक्स कॅल्क्युलेट होत जाणार. इथे कॅल्क्युलेट टॅक्स होला, मग ला क्लिक करा, आफ्टर डिस्काउंट आणि अपडेट बटनला क्लिक करा. बस क्लोज करून बाहेर या. तुमचं सेटिंग झालेलं आहे. ओके, हे कम्प्लीट ऑफलाईन सॉफ्टवेअर आहे सर. आणि याचा बॅकअप होल सिक्युअर करण्यासाठी ईमेल बॅकअपची प्रोव्हिजन दिलेलं आहे. तुमचा जो बॅकअप आहे तो ईमेलला ऑटोमॅटिक सेंड होतो. संध्याकाळी तुम्ही क्लोज करताना, सॉफ्टवेअर क्लोज करताना ईमेल बॅकअपला क्लिक करायची. दिवसभरात झालेलं काम ऑटोमॅटिक ईमेलला जाऊन सेट होतं. प्लस पेनड्राईव्ह मध्ये पण तुम्ही घेऊ शकता सर. वापरायला एकदम सोपं आहे सर सॉफ्टवेअर. ओके, त्याच्यात आता आपण बिल पोर्शन कडे वळूया. इथे बघा पीओएस ला यायचं फास्ट बिलिंग साठी. एंटर मारायचं की न्यू बटनला क्लिक करायचं. ओके, इथे कस्टमरचा तुम्हाला मोबाईल नंबर विचारतो. त्याच्यामध्ये एक ऑप्शन अजून एक राहिलं बघा, इथे टूल्स मध्ये या, ऑप्शन्स मध्ये या, इथे पीओएस मध्ये या. इथे एक ऑप्शन भेटेल बघा तुम्हाला, जर तुम्हाला कस्टमरचे डिटेल्स म्हणजे नाव नंबर पाहिजे असेल, नंबर बरोबर नाव आणि डिटेल्स, रिक्वायर्ड कस्टमर डिटेल्स पीओएस ला क्लिक करा, सेव्ह करा. ओके, त्याच्यानंतर तुम्ही या पीओएस मध्ये या, इथे डायरेक्ट न्यू बटनला क्लिक करा. इथे बघा कस्टमरचा मोबाईल नंबर तुम्हाला विचारतो. कस्टमरचा मोबाईल टाकला. ओके, तुम्हाला इथेच लगेच तुम्हाला नाव वगैरे विचारेल.
तुम्ही कस्टमरचं नाव टाकू शकता. हे तुम्हाला ऑप्शनल आहे सर, तुम्ही जर ऑन केला तर विचारेल, अदरवाईज ऑफ. ओके, त्यानंतर इथे प्रोडक्ट, इथे एंटर मारलं तर तुमचे प्रोडक्ट लिस्ट येईल. किंवा जर आपण बारकोडिंग वाईज बघूया, बारकोड वाईज एकदम इझी आणि फास्ट बिलिंग होते सर. फक्त तुम्ही प्रोडक्ट स्कॅन करायचा, 2 प्रोडक्ट असेल तर 2दा स्कॅन करायचं. बघा ऑटोमॅटिक या डर्मिकोलची प्रोडक्ट क्वांटिटी ऑटोमॅटिक वाढत चालली बघा, 2 क्वांटिटी झाली. ओके, आता मी दुसरा प्रोडक्ट घेतला तर इथे बघा. ओके, त्याचे 4 प्रोडक्ट असतात, फक्त स्कॅन करायचं सर. एकदम इझी आणि फास्ट आहे बघा. इथे सगळे डिटेल्स दिसतात बघा सर तुम्हाला. इथे टोटल किती बिल झालं हे पण दिसतात बघा सर. ओके, सपोज एखादा प्रोडक्ट नको असेल तर इथे तुम्ही डबल क्लिक करून त्याला एडिट करू शकता, क्वांटिटी कमी जास्त करू शकता. मला 2 पाहिजे 2 करू शकता. ओके, किंवा जर सपोज एखादा प्रोडक्ट नको असेल तर सिलेक्ट करून कीबोर्डने इथे माऊसने क्लिक करायची आणि कीबोर्डवरनं सिंपल डिलीट बटन दाबायचं की ते सॉफ्टवेअर प्रोडक्ट याच्यामधून निघून जाईल सर. ओके, किंवा इथेच बघा डिलीट बटन आपण दिलेलं आहे शॉर्टकट, इथे डिलीटला क्लिक करायचे तर ते इथून निघून जाईल सर. ओके, नवीन प्रोडक्ट पाहिजे असेल तर तुम्ही इथे स्कॅन करायचा, ऑटोमॅटिक तो. ओके सर, इथे बघा 5 क्वांटिटी ऑटोमॅटिक वाढत गेली. ओके, आता इथे बघा कस्टमरचं बिल किती झालं इथे पण तुम्हाला दिसतं. एखाद्याला सपोज तुम्हाला डिस्काउंट द्यायचं असेल पर्सेंट मध्ये, तर इथे पर्सेंट मध्ये टाकू शकता. 5 टाकलं तर ऑटोमॅटिक 5% प्रमाणे टोटल अमाऊंट वर एवढी लेस झाली बघा. ओके, सपोज आता तुम्हाला अमाऊंट मध्ये द्यायचं असेल तर इथे टाकायचं. सपोज 485 झाले, वरचे 5 रुपये आपल्याला सूट द्यायची आहे, तुम्ही इथे 5 रुपये टाका. राऊंड ऑफ मध्ये तुमचं 480 बिल झालं. आता हे जर तुम्ही कस्टमर कडनं ह्याच्यामध्ये घेतलं, जीपे मध्ये घेतलं, तर इथे प्लस बटनला क्लिक करायची, इथे ई वॉलेटला क्लिक करायची, ऑटोमॅटिक इथे जीपे येतं, इथे सेव्ह करायचं. ओके, आणि सेव्ह बटनला क्लिक केलं की तुमचं बिल सेव्ह होऊन जाईल. इथे बघा सर, परफेक्ट असं तुमचं सुपर बाजारचं बिल फॉर्मॅट आपल्याकडे भेटून जाईल सर. ओके, वरती तुमचे फर्मचे नाव येईल, लोगो येईल वगैरे, पाहिजे ते टाकू शकतो. मोबाईल नंबर वगैरे सगळं, टाइम वगैरे सगळं येतं, बिल नंबर, डेट वगैरे, कस्टमरचं नाव नंबर पण येईल इथे, तपशील पण येईल. मराठीमध्ये पाहिजे तर मराठीमध्ये कम्प्लीट बिल फॉर्मॅट करू शकता. प्रोडक्टचं नाव, MRP, नग, दर, रक्कम, खाली किती टोटल वस्तू वगैरे झालं सगळं समजा. MRP ची टोटल येते, रक्कम प्रमाणे ऍक्च्युअली त्याचे MRP प्रमाणे 500 रुपये होतात. टोटल पीस किती येते ते पण येतात, रक्कम किती येते पण येतात. एक्स्ट्रा काय डिस्काउंट दिलं तर इथे प्रिंट होऊन येईल, 5 रुपये आपण त्याला सोडले. टोटल बिलाची अमाऊंट त्याची 480 झाली. ओके, इथे ग्राहकाने दिलेले कॅश मध्ये असेल ते ऑटोमॅटिक इथे सेटल होतं. त्याची बचत पण प्रिंट होते ह्याच्यामध्ये बघा. याच्याप्रमाणे आपण त्याची काय डिस्काउंट वगैरे दिलं त्याप्रमाणे इथे त्याची बचत इथे प्रिंट होऊन झालेली आहे. ओके सर, असं हे परफेक्ट बिल फॉर्मॅट पण तुम्हाला इथे भेटेल. प्लस ह्याच्यामध्ये इथे खाली QR कोड पण, तेवढी अमाऊंट असेल इथे डायरेक्ट खालीच इथे स्कॅन अँड पेचा UPI चा QR कोड पण जनरेट होतो, तो तुम्ही आपल्याकडून सेट करून घेऊ शकता. कस्टमरला डायरेक्ट मॅन्युअल QR कोड देत बसायची गरज नाही, तोच QR कोड घेऊन कस्टमर तुम्हाला पे करू शकतो सर. ओके, असं हे आपलं बिल फॉर्मॅट आहे सर. ओके, नेक्स्ट टाइम तुम्ही टाकलात कस्टमरचा नंबर की ऑटोमॅटिक त्याचं नाव वगैरे येऊन जाईल, सगळे डिटेल्स. ओके, फक्त तुम्ही प्रोडक्ट स्कॅन करायचे आहे सर. एकदम फास्ट बिल आहे, जेवढे पाहिजे तसं तुम्ही फटाफट फटाफट तुमच्या सुपर बाजारामध्ये कोणत्याही बिझनेस मध्ये इझिली बिलिंग करू शकता सर. ओके, बस. आता सपोज एक टोटल कॅश मध्ये झालंय तर 1100 रुपये, कस्टमरने सपोज 2000 रुपये दिले तर इथे 2000 टाकायचे. इथेच तुम्हाला कस्टमरला रिफंड किती द्यायचं हे पण तुम्हाला समजतं, चेंज किती द्यायचे. बस सेव्ह बटनला क्लिक करा की तुमचं बिल सेव्ह होऊन जाईल. त्याच्यामध्ये आता आपण कॅश मध्ये टाकलं बघा, इथे बघा कस्टमरने दिले किती, कस्टमरला रिटर्न किती झाले हे पण तुम्हाला इथेच प्रिंट मध्ये समजून जाईल सर. ओके, डायरेक्ट प्रिंट म्हटलं की तुमची प्रिंट येऊन जाईल सर. ओके म्हटलं प्रिंट येईल. ओके, असं हे आपलं थर्मलचं बिलिंग आहे, बिल फॉर्मॅट आहे. ओके, याच्यामध्ये तुम्ही सर पाहिजे तसं बिल फॉर्मॅट वगैरे कस्टमाइज करू शकता. इथेच तुम्हाला दिवसाची सगळी झालेली इनवॉइसेस दिसतात, बिलं दिसतात POS मध्ये मारलेली. डबल क्लिक करून तुम्ही एडिट मॉडिफाय पण करू शकता सर. नको असेल कॅन्सल करू शकता, डिलीट करू शकता. इथेच टोटल तुम्हाला टोटल किती सेव्ह झाला, दिवसभरात किती आपण डिस्काउंट दिलं, ओके, किती कॅश जमा झाले, कार्ड किती जमा झालं, वॉलेट मध्ये, जीपे मध्ये, UPI मध्ये किती जमा झाले, सगळे तुम्हाला हिस्ट्री इथेच दिसते सर. ओके, तसंच तुम्हाला जर होलसेल बिल बनवायचं असेल तर इथे तुम्ही सेल मध्ये येऊ शकता, न्यू बटनला क्लिक करा. इथे मात्र तुमचं प्रॉपर कस्टमरचं
लेजर मेंटेन होणार. जर उधारीचे कस्टमर असेल त्याची पूर्ण हिस्ट्री स्टेटमेंट मेंटेन करायचं असेल, लेजर मेंटेन करायचं असेल, ह्या ऑप्शन मध्ये तुम्ही बनवायचं आहे. इथे क्रेडिट. ओके, इथे कस्टमर नवीन ऍड करण्यासाठी इथे प्लस बटन दिलेलं आहे किंवा F3 शॉर्टकट. इथे तुम्ही प्लस बटनला क्लिक करून तुमचा कस्टमरचा लेजर बनवू शकता. ओके, एंटर मारा द्यायचा. ओपनिंग बॅलन्स मध्ये जर मागेल काय उधारी असेल तर तुम्ही टाकू शकता. बाकी तुमचे जे डिटेल्स का असेल ते तुम्ही ऍड करत जायचे सर. तुम्हाला पाहिजे तेवढं भरायचे, बाकीचे ऑप्शनल आहेत. ओके, फोन नंबर्स, मोबाईल नंबर्स का असेल ते तुम्ही टाकू शकता. जर कस्टमरचा जीएसटी नंबर वगैरे असेल ते जीएसटी नंबर, पॅन, आधार कार्ड, FSI नंबर सगळे डिटेल्स इथे तुम्ही टाकू शकता. इवन एखाद्या कस्टमरचा तुम्हाला फोटो सेट करायचा असेल तर इथे तुम्ही फोटो पण लावू शकता तुमच्या ओळखीसाठी. ओके, बस मला एवढे डिटेल्स पाहिजे सेव्ह करायचे की कस्टमरचे नाव लिस्टमध्ये ऍड होईल. एंटर बटनला क्लिक करा, एंटर मारा द्या. ओके, इथे तुमचे प्रोडक्ट आले बघा. इथे तुम्ही मॅन्युअली पण प्रोडक्ट सर्च करून घेऊ शकता. तिथे पण तुम्ही मॅन्युअली घेऊ शकता. इथे तुम्हाला प्रोडक्टचे डिस्प्लेला खाली प्रोडक्टचा फोटो पण दिसतो. ओके, फोटोचा ह्याचा प्रोडक्टचा जो का पिक्चर आपण सेट केला तो फोटो पण इथे शो होतो आपल्याला. जर तुमचं काय स्पेअर पार्टचं दुकान आहे, इलेक्ट्रॉनिकचं किंवा कोणते ऑटोमोबाईल तुमचे असे प्रोडक्ट असतात ते आपल्या लक्षात राहत नसेल तर तुम्ही इझिली तिथे ऑनलाईन त्याचे फोटो पण सेट करू शकता, जेणेकरून आपल्याला आपल्या स्टाफला ते इझिली समजतात. ओके, जो प्रोडक्ट पाहिजे तुम्ही इझिली एंटर करायचा, क्वांटिटी फक्त टाकायची. तिथे पण तुम्ही बारकोड वाईज पण बिलिंग करू शकता, मॅन्युअली पण करू शकता. इथे पण सेम बारकोड वाईज तुम्ही फक्त प्रोडक्टचा बारकोड घ्यायचा, स्कॅन करायचं सर. ओके, की ऑटोमॅटिक इथे तुमचं प्रोडक्ट लोड होत जाईल. याच्यासाठी तो मगाचा जो ऑप्शन होता तो आपण ऑन करायचा आहे. ओके, इथे एकदा एस्केप करून बाहेर येऊया आपण. हे सेल बिल साठी इथे ऑप्शन मध्ये यायचं. ओके, ह्याच्यानंतर पहिला इथे ऑप्शन आहे बघा, इनपुट रेकॉर्ड ऑल कलम. इथे ऑप्शन घ्यायचा, क्विक ऍड आयटम सेव्ह करायचं. बस एवढंच. डायरेक्ट स्कॅन केलं की ऑटोमॅटिक आपल्या प्रोडक्ट मध्ये ऍड होत जाईल. एंटर कस्टमर घेतला आपला. ओके, इथे जर आलो मॅन्युअली पाहिजे तुम्ही मॅन्युअली सर्च पण करू शकता. जर मराठी असेल तर मराठी लँग्वेज तुम्ही चेंज करायचे, F4 मारून सर्च करायचं. मी आता एंटर मारून मॅन्युअलीच घेतोय सर. ओके, बारकोड असेल तर फक्त बारकोडने स्कॅन करायचं. बारकोड स्कॅन करताना मात्र एक काळजी घ्यायची आहे, मराठी लँग्वेज बंद ठेवायची आहे. ओके, कारण कारण आपले बारकोड असतात इंग्लिश ह्याच्यामध्ये, त्यामुळे मराठी लँग्वेज तुम्हाला तिथे अडथळा करू शकते. फक्त मराठी लँग्वेज फक्त सर्च करण्यासाठी वापरा. इथे बघा ऑटोमॅटिक प्रोडक्ट ऍड होत जाते सर बघा. असे जेवढे पाहिजे प्रोडक्ट तुमचे ऑटोमॅटिक इथे लोड होणार. इथे पण तुम्ही प्रत्येकाला काय ऍडिशनल डिस्काउंट वगैरे पाहिजे असेल इथून तुम्ही टाकू शकता. सेव्ह म्हटलं की डायरेक्ट तुमचं इनवॉइस सेव्ह होईल सर. इथे पण तुम्हाला मल्टिपल बिल फॉर्मॅट भेटतील सर, फुल पेज, हाफ पेज, जीएसटी, कंपोजिशन, ज्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सर बिल फॉर्मॅट भेटून जाईल. ओके सर, आता पुन्हा एकदा आपण सेल बिल बघूया. इथे क्विक आयटम लिस्ट सेट करायचा. इथे डिफॉल्ट 1 क्वांटिटी सेट करा, म्हणजे क्वांटिटी डिफॉल्ट 1 ऑटोमॅटिक ऍड होत जाईल. ओके, तुम्ही सेलला या, एंटर मारा, न्यू बटनला क्लिक करा. ओके, मारलेले बिल तुम्ही तिथेच दिसेल. ओके, इथे कस्टमर घ्यायचा, एंटर मारा द्यायचा. इथे तुम्ही मॅन्युअली पण प्रोडक्ट घेऊ शकता सर, क्वांटिटी कमी जास्त तुम्ही करू शकता. बारकोड असेल तर डायरेक्ट तुम्ही बारकोड वरने प्रोडक्ट स्कॅन करत चला. ओके, सर एकदम फास्ट आणि इझी बिलिंग. ओके, प्रोडक्ट ऑटोमॅटिक इथे ऍड होत जातील. बस ऍड करून झाले की टोटल बिल वगैरे सगळं दिसतं. सेव्ह बटनला क्लिक करा सर. ओके, काय तुम्हाला टेक्निकल एरर आला किंवा काही प्रॉब्लेम असेल तर कधी या नंबरला फोन करा. इथे पण सर मल्टिपल बिल फॉर्मॅट तुम्हाला भेटून जातील सर. हव्या त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बिल फॉर्मॅट भेटून जाईल. असा काही एरर आला तर इथे जस्ट डबल क्लिक करायची, फाईल ओपन होईल आणि इथे व्हेरीफाय बटनला क्लिक करायची. इथे तुमचा ब्राउजला क्लिक करायची, ज्या लोकेशनला सॉफ्टवेअर आहे तिथे जायचं. तिथे जाऊन तिथे त्याच्यामध्ये कंपनी 12 नावाची फाईल सिलेक्ट करायची, फिनिश करायची. ओके
ओके करायचं, ओके करायचं आणि इथे सेव्ह बटनला क्लिक करून क्लोज करायची फाईल. ओके बस की तुमचं सेव्ह झालं. तसेच जेवढे RPD आहेत ते अपडेट. ओके, हव्या त्या फॉर्मॅटमध्ये, हव्या त्या साईजमध्ये बिल फॉर्मॅट तुम्हाला आपल्याकडे भेटून जाईल सर. ओके, इथे मी आता 1-2 तुम्हाला सॅम्पल दाखवतो. फुल पेज, हाफ पेज, A5, A4 हव्या त्या फॉर्मॅटमध्ये बिल फॉर्मॅट तुम्हाला बनवून भेटेल. पूर्ण कस्टमाइज करता येतो. ओके, इंग्लिश, मराठी हव्या त्या लँग्वेजमध्ये तुम्ही प्रिंट करू शकता. GST, नॉन GST तसं बिल पाहिजे तसं तुम्हाला बिल फॉर्मॅट आपल्याकडे भेटून जाईल सर. कलरमध्ये, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये, लोगो, QR कोड, बँक डिटेल्स सगळं याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसं सेट करून भेटेल सर. ओके, हा A4चा आहे. A5चा पण तुम्हाला दाखवतो एक सॅम्पल. तुमचा जो प्रिंटर आहे तो प्रिंटर याच्यामध्ये तुम्ही इन्स्टॉल करून डायरेक्ट त्या प्रिंटरवर प्रिंट कॉपी काढू शकता सर. सगळे प्रकारचे बारकोड प्रिंटर, बिलिंग प्रिंटर आपल्या सॉफ्टवेअरला सर सपोर्ट होतात. हे बघा, असं मराठीमध्ये पाहिजे तर मराठीमध्ये पण तुम्हाला. हे आता A4च्या हाफमध्ये, A5 मध्ये आहे बिल फॉर्मॅट. असं पण तुम्हाला बिल फॉर्मॅट मस्तपैकी भेटून जाईल सर. उभा, आडवा, पोर्ट्रेट, लँडस्केप हव्या त्या याच्यामध्ये आपण तुम्हाला बिल फॉर्मॅट बनवून भेटून जाईल. ओके, हे सॉफ्टवेअर तुम्ही तर इन्स्टॉल करून बघा, तुमच्याकडे वापरून बघा. काही प्रॉब्लेम असेल तर कधी आम्हाला कॉल करा सर. ओके, असं सगळ्या ट्रेडसाठी युजेबल सर सॉफ्टवेअर आहे. वापरण्याचं एकदम सोपं आहे. ओके, बाकीच्या याच्यामध्ये तुम्ही इथे एंट्रीजमध्ये सगळे मेन म्हणजे इथे सगळे शॉर्टकट्स रेग्युलर लागणारे बटन्स दिलेलेच आहेत. ओके, एंट्रीमध्ये ऑल टाईप सगळे एंट्री, सेल, परचेस तुम्ही सगळे बघू शकता. सेल चला, परचेस चला, सेल ऑर्डर, परचेस ऑर्डर, कोटेशन पासून सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ओके, रिपोर्ट्समध्ये ऑल टाईप्स रिपोर्ट्स दिलेले आहेत. ओके, याच्यामध्ये तुम्ही तुमचं आउटस्टँडिंग वगैरे पण काढू शकता. इथून कोणत्या कस्टमरचं किती आउटस्टँडिंग आहे, त्याचं प्रोडक्ट, त्याचं कस्टमरचं नाव, मोबाईल आणि त्याचं बॅलन्स इथे येऊन जाईल. त्याच्यामध्ये तुमचं बाकीचे सगळे रिपोर्ट्स इथे तुम्ही ओपन करून बघा सर. ओके, डी बुक, कॅश अँड बँक प्लस तुमचं सेल रजिस्टर, परचेस रजिस्टर इथे तुम्हाला प्रॉपर तुम्ही इथून काढू शकता. ओके, प्रोडक्ट वाईज मंथली, क्वार्टरली, इयरली कसे रिपोर्ट सगळ्या प्रकारचे काढू शकता. GST असेल तर GSTचे रिपोर्ट पण इथे दिलेले आहेत. ओके, प्रॉपर सगळे तुम्हाला बाकी स्टेप बाय स्टेप पूर्ण ट्रेनिंग आमच्याकडे भेटून जाईल सर. ओके, सेल्स रजिस्टर, POS रजिस्टर याच्यामध्ये दिलेलं आहे बघा इथे. ओके, बाकीचे स्टॉक रिलेटेड रिपोर्ट वगैरे पण इथे तुम्हाला भेटून जाईल. प्रोडक्ट वाईज तुमचं ओपनिंग किती, क्लोजिंग किती आणि किती तुमचा बॅलन्स राहिलेला आहे, क्लोजिंग राहिलेला आहे, सगळे रिपोर्ट तुम्हाला इथे भेटून जाईल. बाकी एक्सपायरी रजिस्टर, नियर एक्सपायरी पण इथून तुम्ही काढू शकता. ओके, एक्सपायरी, नियर एक्सपायरी सगळं. त्याच्यानंतर इथे तुम्ही टूल्समध्ये सेटअप आहेत बाकी सगळ्या गोष्टी. आणि मेन गोष्ट, कस्टमरला जसं पेमेंट दिलं तुम्हाला तिथे क्विक रिसिप्टमध्ये यायचं, एंटर मारायचं, कॅश पे, जीपे ज्या मोडने आले तिथे सिलेक्ट करायचं, एंटर. आता वैभव नावाचा कस्टमर आहे, बस सिलेक्ट करायचं, त्याचा बॅलन्स किती आहे बघा, 7,000 रुपये. 5,000 रुपये त्याने पे केले, ते इथे तुम्ही टाकायचं, एंटर. एंटर रिमार्क पाहिजे टाकू शकता. ओके बस. आणि त्याच याची तुम्ही रिसिप्ट पण डायरेक्ट कस्टमरला प्रिंट काढून देऊ शकता, किंवा डायरेक्ट बिल, प्रिंट, स्टेटमेंट कस्टमरला डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपला पण पाठवू शकता. व्हॉट्सअप मात्र पेड सर्व्हिस आहे. ओके, API ॲक्टिव्ह करावा लागतो. ओके, त्याचे एक्स्ट्रा 1,000 रुपये फक्त चार्जेस असतात 1 वर्षासाठी. किती बिल रिसिप्ट पाठवू शकता. अशी परफेक्ट तुम्ही रिसिप्ट पण त्यांना व्हॉट्सअपला पाठवू शकता, किंवा याची प्रिंट पण काढू शकता. याच्यामध्ये बघा सर, छान असे रिसिप्ट पण आहे बघा. वरती तुमचे डिटेल्स येतील, सगळं लोगो वगैरे सगळं लावू शकतो. कस्टमरचे टोटल किती रुपये दिले ते पण येते, ते कस्टमरचे डिटेल्स येतील, किती रुपये दिले आणि किती बॅलन्स राहिला तो पण इथे आपल्यामध्ये रिसिप्टमध्ये प्रिंट करता येतो. त्यामुळे कस्टमरला त्याचं सगळं समजतं. प्लस तुमच्या बिलामध्ये पण आउटस्टँडिंग उधारीचा बॅलन्स आपण प्रिंट करून देतो तुम्हाला. ओके, तुम्हाला पाहिजे असेल तर आपण ते पण करू शकतो. ओके सर, असं आहे आपलं सर सॉफ्टवेअर आहे. तुम्ही डाउनलोड करा, इन्स्टॉल करा, वापरून बघा. खूप छान तुमच्या व्यवसायासाठी हे सॉफ्टवेअर आहे सर. ओके, काही तुम्हाला प्रॉब्लेम म्हटला, टेक्निकल सपोर्ट पाहिजे तर ह्या नंबरला आमचे कॉल करा, 9730331240. ओके, आमचे यूट्यूबवर व्हिडिओज पण आहेत, ते पण बघा आणि पूर्ण सॉफ्टवेअर तुम्ही इझिली शिकू शकता. क्लोज करताना क्लोज करायचं. ईमेल बॅकअप वगैरे आम्ही कसं सेट करायचं सांगू तुम्हाला.
त्या ईमेलला पण बॅकअप सेंड होतो. मी आता डायरेक्ट क्लोज करतो. बॅकअप सॉफ्टवेअर क्लोज बसा सक्सेसफुली बॅकअप घेतो. सॉफ्टवेअर तुमचं क्लोज होतं. ओके सर, हे आपलं असं मराठी प्लस इंग्लिश बिझनेस CRP सॉफ्टवेअर आहे सर. तुम्ही वापरून बघा. तुमचा कोणत्या बिझनेससाठी काय अजून काय सेटअप करून द्यायचं असेल तर कधी पण आम्हाला कॉल करा सर. पूर्ण सेटअप करून दिलं जाईल सर तुम्हाला. ओके सर, थँक्यू.